त्या तालमीत आपण आलेलो, काल मैदानला होतो आणि मस्त वातावरण आहे. आंब्याची बाग आहे आणि इकडं मॅट हॉल आहे आणि इकडं तालीम आहे. पहलवान गाव कुठलं आहे? तालमीचं नाव काय? आप हिंदी आहे कहाँ के हो? पंजाब पंजाब के हो? मला वाटलं महाराष्ट्र के. कल कुस्ती लगे. तुझं नाव काय हो? गोल्ड कुस्ती संकुल करू बाकीची शाळेत होते किती आहेत मुलं तिथं? वस्तात अरुण खेंगले महाराष्ट्र चॅम्पियन. हा, तर अशी तालीम आहे. मस्त आहे तालीम. इथं थांबलेलो आपण काल, कारण रात्री 12च्या नंतर आपण प्रवास करत नाही. हे इकडे पहलवान आहे. अभ्यास करायला का काय रे? काय वाचलायस? शिवचरित्र वाचायला. जुन्नर तालुक्यातला आहे पहलवान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भागातला आहे. वास मस्त आले मला. खेड केसरी पहलवान वस्ताद दीपक डोंगरे साहेबांच्या इथं आलो आपण तालमीत, आणि वस्ताद सांगतील. वस्ताद आता तालमीत मुलं किती आहेत आणि कधी बांधलेली आहे, एकंदरीत कसं परफॉर्मन्स आहे पहलवानाचा? तालीम बांधून आमचे एक 6-7 वर्ष पूर्ण झालेत. आणि पहिला मातीचा आकडा होता. मातीच्या आकड्यावर पोरं फक्त गावची मैदान खेळायची. आता पोरं स्पर्धेचं असल्यामुळं आम्ही 4 ते 5 वर्ष झाले मॅट हॉल केला. बर. हा, 1 रुपया कोणाकडनं मदत घेतलेली नाहीये. आणि आपलं लाल मातीला धरून लाल मातीने सगळं दिलेले असल्यामुळे आपण सगळं स्वतः केलेलं आहे. कोणाकडनं 1 रुपया नाही, कोणाकडनं काही घेतलेलं नाही. आणि आताही ट्रेनिंगचं अरुण खेंगले म्हणून पोस्ट ठेवलेलं आहे. त्याला महिन्याला 20,000 रुपये मी स्वतःकडले देतो. पोरांकडनं 1ही रुपये घेत नाही. पोरं फक्त खाण्याचा राहण्याचा खर्च करतात, प्रॅक्टिस करतात. अजून छान प्रॅक्टिस घेतात. 35-40 पोरं आहेत. वस्ताद तुमच्या कुस्त्या कोण्या कोण्या पहलवानासोबत झाल्या? तुमच्या वेळची बॅच कोणती? आमच्या वेळेची बॅच तसं जर बघितलं तर कोल्हापूरला सरदार उरुटे आहे की. आणि आम्ही तसं काही दिवस बावड्याला होतो, शासकीय कुस्ती केलं. तिथं अमृतमाम भोसले, मुरलीधर पाटील, तानाजी पाटील, मुरलीधरांना मुळे होते का त्यावेळेस? मुळे होते. मी बारीक होतो, एवढाच असेल मोठे. आणि देव तालीम आमच्या तानाजी काळ की मग 3-4 महिने तिकडे राहायचे. त्यांना इकडे यायचं. परिस्थिती नसल्यामुळे इथे येऊन आखाडे करून तालीम करायची. अशी तालीम केली. मी गेले 15-16 वर्ष तालमीत होतो. नक्कीच आपण सेपरेट मुलाखत घेणार आहोत. आता अवस्थात पण गडबड आहे, त्यामुळे ही छोटीशी रील्स आहे. यांच्या तालमीत आलो, खूप सुंदर वातावरण आहे आणि तालमीचा भाग बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद अवस्थात.